हॅलो एव्हरीवन. आज आपण बनवणार आहे व्हाईट सॉस पास्ता फ्रॉम द स्क्रॅच. त्यासाठी सगळ्यात पहिले मी पॅनमध्ये तूप घातलं आहे, कारण की माझ्याकडे बटर नव्हतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा मैदा टाकायचा आहे आणि त्या मैद्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे, जोपर्यंत तो जरासा गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत. मग हा मैदा फ्राय होता होता त्या एका साईडला आपण काय करणार आहे, जे आपला बॉयलर आहे त्याच्यामध्ये मी प्लेन जो मॅक्रोनी पास्ता आहे तो टाकला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल टाकलं आहे, थोडंसं मीठ टाकलं आहे आणि त्याला मस्तपैकी कुक व्हायला मी साईडला ठेवून दिलं आहे. आणि हे सगळं जेव्हा होतं आहे तेव्हा आपला तो मैदा जो आहे तो फ्राय झालेला आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला याला ऑब्वियसली ढक्कन टाकून याला आपल्याला कुक करायचं आहे. येस. आणि मग आपला हा जो मैदा आहे फ्राय झालेला आहे, याच्यामध्ये मी एक दुधाच्या पिशवीतून थोडंसं दूध टाकलं आहे आणि त्याला खूप छान मस्तपैकी मिक्स करून घेतलं आहे की त्याच्यामध्ये लम्प्स नाही राहिले पाहिजे. त्याच्यानंतर आपला पास्ता मॅक्रोनी जी आहे ती बॉईल झालेली आहे, त्याला आपल्याला स्ट्रेन करून घ्यायचं आहे. मग आपला हा जो पास्ता सॉस बनला आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक किसणी घ्यायची आहे आणि एक चीजचं क्यूब याच्यामध्ये पूर्ण आपल्याला किसून टाकायचं आहे. तुम्ही चीज स्लाइस पण यूज करू शकता. तर असा आपला क्रीमी सॉस रेडी झाल्याच्या नंतर आपण जो स्ट्रेन केलेला पास्ता आहे तो पास्ता सगळ्या याच्यामध्ये असा मस्तपैकी टाकून द्यायचा आहे. आणि मग हा पास्ता टाकल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे जे आपल्याला डॉमिनोजकडून फुकटचे भेटलेले चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो आहे. कारण की विकत घ्यायची गरज नाही आहे. डॉमिनोजवाले आपल्याला एक पिझ्झा ऑर्डर केले की 4-5 सॅशे देतात आणि ते ऑब्वियसली आपल्याकडे असेच पडून राहतात. तर मग याच्यामध्ये आता मी टाकणार आहे चिली फ्लेक्स आणि त्याच्यानंतर मग ऑरिगॅनो. अँड गाईज, यू नो वॉट, दिस पास्ता इज द मोस्ट फेवरेट रेसिपी ऑफ माइन. आणि याच्यासोबत मला टोस्टेड ब्रेड खायला खूप जास्त आवडतं. बट ॲट द एंड ऑफ द व्हिडिओ ते आमच्याकडे लाईट गेली होती, त्याच्यामुळे मला ते टोस्टेड ब्रेडचा व्हिडिओ रेकॉर्ड नाही करता आला. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी अबाउट दॅट. तर मग चिली फ्लेक्स ऑरिगॅनो टाकून झालं आहे आणि मग याला मस्तपैकी मिक्स करायचं आहे. हा पूर्ण सॉस त्या पास्ताला असा पूर्ण टची झाला पाहिजे. त्याच्यानंतर मी ब्रेड वगैरे कट करण्यापर्यंतचा व्हिडिओ बनवला आहे, पण त्याला टोस्ट करण्याचा व्हिडिओ माझ्याकडनं नाही झाला आहे. सो व्हॉट यू हॅव टू डू इज पॅनमध्ये थोडंसं ऑइल टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर हे जे ब्रेडचे स्लायसेस आपण कट करून घेतो आहे ना, त्याला त्याच्यामध्ये मस्तपैकी एकदम क्रंची बनवायचं आहे. आणि यू नो वॉट, अशा व्हाईट सॉस पास्तासोबत हे टोस्टेड ब्रेड इज लाईक ओ माय गॉड हेवन. तर मग ठीक आहे, मी खूप असं स्लो मोशनमध्ये वगैरे व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे, दॅट्स ओके. and which is actually looking nice, and this is our white sauce pasta. आणि हा मस्तपैकी पास्ता आम्ही छान खाल्लेला आहे. बाय बाय.